हॅलो. नमस्कार हा दादा. बोला की. नमस्कार. हा नमस्कार, कोण आहे? मी बोलते कराडून आहे ना. मग बोला की, काय म्हणता मग? म्हटलं आता ते व्हिडिओ एक व्हायरल होते बघा, संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे हा. त्याच्याबद्दल काय तुम्हाला आहे का थोडीशी माहिती भीती काय असं? माहिती म्हणजे मला टोटल माहिती आहे की ती हत्या कशामुळे झाली, त्यांच्यावर म्हणजे काय काय भ्रष्टाचार झाला, टोटल टोटल मला त्याची माहिती आहे समधी. कसं काय काय झालं जरा सांगताय का जरा? म्हणजे ते व्हिडिओ मी एक बघितला, पण हम्म. नाही का माझं पण प्रॉब्लेम असला मी बघितलं नाही. म्हटलं तुम्हाला माहिती असणार आहे म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं बाबा, का झाली, कशापायी झाली, नेमकं कारण काय आहे, जरा सांगता का? काय विषय आहे, 3 महिन्यापूर्वीपासून एक विषय चालू आहे बरं का. हम्म 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 तर 3 महिन्यापासून एक तिथं कंपनी होती त्यांच्या गावात. नाही नाही, 3 महिन्यापूर्वी त्यांची हत्या झालेली आहे आणि त्यांचे जे आता जे त्यांना हत्या कशी केली ते आता म्हणजे व्हायरल व्हायला लागलेत ना. म्हणजे तीन मग महिन्याचं तीच प्रकरण आता सांगालो उघडीस हो. आलंय. मग तीच सांगालो मी, 3 महिन्यापूर्वीचा ही विषय आहे समजा. हा हा हा. काय झालतं तिथं त्यांच्या गावात एक कंपनी, म्हणजे असं कंपनी चालू आहे त्या पवन चक्कीच्या. कुठल्या गावाचे आहेत बरं ते? त्यांनी काय केस तालुक्यातली आहे ती. म्हणजे कुठलं आलं जिल्हा? केस तालुक्यातली बघा की, मनसोग मनसाजोग गावची आहे ती त्यांनी. ओके ओके ओके. हा हा हम्म. हा. केस तालुका बीड जिल्ह्यातला आहे. ओके ओके, बीडचे. ओके. हा हा, हा बीड जिल्ह्यातला आहे. आणि ती काय चालू होता, कंपनी एक पवन चक्कीची होती तिथं. हा हा हा. मग तिथली काय गुंड लोक, म्हणजे डाकू लोक त्या कंपनीकडनं खंडणी मागत होती. म्हणजे ते गुंड काय बीडचेच होते का? हा, तिथलीच प्रॉपरची. मग ती त्या कंपनीकडून खंडणी मागत होती, पैसे मागत होती. कशा पायी? मग हे पैसे का मागतात त्यांना? खंडणी, एक प्रकारची खंडणी ती पहिलेपासून मागते ती की गुंड लोक. बर बर मग त्या कंपनीला खंडणी मागत होती. मग त्या कंपनीला खंडणीत आम्हाला द्या ना, तर कंपनी तर बंद करा असं धमकी टाकत होती त्यांना. बर बर. मग हे आपला संतोष देशमुख सरपंच जे आहे, हा हा हा. त्यांनी असं सांगितलं की कंपनी वगैरे काय बंद करू नका, लोकाला, गरीब जनतेला रोजगार भेटतोय त्या कंपनीपासून, रोजगार मिळू द्या. हा, खंडणी वगैरे मागू नका आणि कंपनी काय बंद करू नका. बर. हा. म्हणजे मदत करायला गेली त्यांनी, जनतेची मदत, लोकाला एक प्रकारचा रोजगार भेटू द्या अशी त्यांची हा ही गेली. हा हा. मला म्हणजे आता ह्याच्यातून आता त्यांचं म्हणजे पुढं काय काय झालंय ते आता एवढं काय माहित नाही. तुम्हाला आता माहित असेल तुम्ही सांगाच मला. पण हम्म मला काय म्हणायचं, हे जे गुंड लोक आहेत हम्म. हे दादागिरी भाईगिरी करतात. खंडणी ह्यांना कशा पद्धत द्यायची आणि का द्यायची? का ह्यांच्या बापाची जागा आहे का? ह्यांच्या बापाने कंपनी टाकून दिलेली, ह्यांना खंडणी द्यायचीच का? ह्याच्यावरती पोलीस कारवाई का करत नाहीये? कसा विषय आपल्या भारत देशातला, लवकरात लवकर आरोपीला ही शिक्षा तर दिलीच जात नाही. आता संतोष देशमुखची हत्या केली आहे, हत्या करून बरेच दिवस झाले, पण अजून सुद्धा आरोपीला शिक्षा दिली नाही किंवा फाशीची शिक्षा वगैरे काय झालं नाही. आपलं भारत सरकार लयच कच्च आहे हो. तुम्ही काय पण म्हणा. दुबईचं बघा, दुबईचं तुम्ही बघा तिथले कसे कायदे कानून आहेत ते. इथं धडाधड म्हणजे इतकी बेरहिमीने मारतात, हत्या करतात, माग पुढे विचार करत नाहीये त्यांच्या घरचा, फॅमिलीचा. म्हणजे हे असले लोक, हे निर्दयी एवढी झालेले आहेत. मग ह्याच्यावरती पोलिसांनी अशी कारवाई केली पाहिजे का नाही, की गुन्हा करणारा माणूस जे आहे त्याने 100 वेळा विचार करणार, हा गुन्हा मी नाही करणार परत, माझी पण अवस्था अशीच होणार आहे. इथं विषय लय अवघड झालेला आहे. आरोपीनं त्याची हत्या क्रूरपणे केलेली आहे. पाया हात तोडली, ती आई मरेपर्यंत, शपथ. त्याला मरेपर्यंत मारलं. आरोपी गावलाय समजा झालंय तरी त्याला शिक्षा नाही. आता आपल्या त्यांचा महाराष्ट्र एकच व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला, अक्षरशः तुम्हाला सांगू का, माझ्या डोळ्यातून तर पाणी आलं. ते म्हणत होते की माझे हातपाय तोडा, पण मला माझ्या लेकीसाठी मला जगू द्या, माझा जीव वाचवा. ते माझ्या शब्द, मुलासाठी जगू द्या, बरोबर आहे. हा, इतकं बेकार वाटलं ना अक्षरशः. मग हे जे निर्दयी लोक आहेत त्यांनी इतके बेरहिमीने मारलेले त्यांना, तर त्यांना फाशी झाली पाहिजे. अहो, फाशी सजासजी होत ना. आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संसदेत विषय मांडा लागले की बाबा हे असं असं प्रकरण झालंय, हम्म त्याला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे. अजून 3 महिने होऊन गेले, न्याय भेटला नाही ना. आता इथून पुढे काय भेटणार आहे? हे सगळी शाळा जी आहे का नाही, ही सगळी शाळा महाराष्ट्र सरकार आहे नाही त्यांची आहे.
आता त्याला जे गुंड आहे ना त्याला वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार ना उलटा पालता पडेल, पण जे गरीब माणूस गेला त्याची फॅमिली, त्याची आई बायको, ते लहान लहान लेकरं, त्यांचा विचार अजिबात हा सरकार करणार नाहीये. पण हे जे गुंड आहेत यांचा विचार करणार, यांना शिक्षा झाली राईट. पाहिजे म्हणून हे आता अडवणूक करणार. पण पब्लिक नाही का, नाही पब्लिकनं असं उकळून उठलं पाहिजे की नाही, शिक्षा ही झालीच पाहिजे त्या निर्दयी लोकांना. लोकांचा जसं जीव घेऊन जर हे प्रॉपर्टी कमवत असेल तर ह्यांच्या उपयोगाला काय येणार आहे प्रॉपर्टी? पण सरपंच संतोष देशमुखांनी लोकांच्या भल्यासाठी विचार केलेला, लोकांना रोजगार भेटावा, कंपनी बंद करू नका ह्याच्या हेतून म्हणलं होतं. म्हणजे लोकांना मदत करणं पण आजकाल किती महागात पडायला लागले. लय महागात पडायलंय. नाही नाही नाही, ते माझ्याबद्दल सुद्धा अशीच एक घटना घडली होती. मदत करायला गेलो आणि उलट माझ्यावरतीच म्हणजे इतका बेकार माझ्यावरती पण आरोप घालून घालून केस केली ना. लय बेकार आहे. म्हणजे हे आताचा जमाना लयच बेकार निघालाय. मदत करण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीयेत. तिकडे विषय ते हम्म विषय लय अवघड झालाय हो. मग परत पुढे आता काय काय म्हणजे माहिती अजून काय तुम्हाला संतोष देशमुख दादाबद्दल अजून? संतोष दादा देशमुख चांगला माणूस होता. त्यांची हम्म. माहिती तुम्ही अजून सुद्धा गुगलवर. नाही, आता मी बघते ना, आता युट्यूबला नाही सर्च करून वगैरे एक व्हिडिओ व्हायरल झाला. ते अहो किती किती निर्लज्ज लोक तो व्हिडिओ तोंडात त्यांनी म्हणजे किती बेकार होते सांगताना पण आपलं स्वतःला म्हणजे लाज वाटते, पण करताना ह्यांना का लाज वाटली नाही आणि त्यांचे हातपाय का असे कापले नाहीत? इतकं बेकार म्हणजे त्यांना म्हणजे मारलेलं आहे. हम्म विषय खूप अवघड झालेला आहे. त्याच्यामुळं आजकाल मदत करणं पण चुकीचं आहे. मदत जास्त करून कोणाला न करता आपलं आपलं घरदार बघितलं पाहिजे लोकांनी. नाही, हे जे खंडणीचा प्रकार चाललेला आहे ना, ह्याच्यावरती कठोर कारवाई सरकारने केली पाहिजे. खंडणी ह्यांना द्यायची कशासाठी? हे गुंड म्हणजे हे गुंड हे सरकारने गुंड केलेले आहेत. हा, सरकारमुळे हे गुंड वाढलेले आहेत. सरकारचेच लोक आहेत ना, ते सरकारचेच गुंड सरकारचीच आहेत ती. लोक आहेत ती. हा, हम्म. खंडणी गोळा करायची कशासाठी? गोरगरिबांनी इतके कर्ज पाणी काढून कंपन्या उभा केलेल्या असते त्या, आणि त्यांना खंडणी ह्या लोकांना द्यायची कशा पायी? काय म्हणजे कारण काय? ह्याच्यात पूर्ण खोलवर ह्याचं म्हणजे निघलं पाहिजे ना, हे खंडणी कशासाठी द्यायची? हा, निघलं पाहिजे. बघू आता पुढे पुढे काय काय होतंय. आता महाराष्ट्र पण पिटून उठलेला आहे समजा. हम्म 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 संतोषदादा देशमुखांना तर न्याय न्याय भेटला भेटलाच पाहिजे. पाहिजे. न्याय हा भेटलाच पाहिजे. जे बी 4-5 लोक होती ना, त्यांना कठोर म्हणजे कारवाई सोडा, त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आता कुठला पण न्याय दिला आणि हम्म कुठल्या पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी ही गेली हम्म. तर आता गेलेला माणूस परत येऊ शकत नाही. पण त्यांना पण जगायचा अधिकार नाही ना, त्यांना पण मारून हा, टाकलं पाहिजे. त्यांना सुद्धा पब्लिक मध्ये सोडून दिलं पाहिजे. पब्लिक परत बघून गेली यांना कसं मारायचंय, काय काय करायचंय ते. गेलेला माणूस आता गेलाच, जीवन सोडून गेला. पण ज्यांनी आता हत्या केलेल्या आहेत, ज्यांनी एवढा मोठा गुन्हा केलेला आहे, त्यांना जर असं सोडलं तर मागचे जे लोक आहेत, जे गुंडगिरी भाईगिरी करतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मोठे मोठे गुंड आहेत, ते पण हा असंच फायदा घेणार ना परत. चला हा, काय होत बरोबर. नाहीये, चला 5 वर्षाची शिक्षा होईल, 10 वर्षाची होईल, परत ना काय पण करून पैसा पाणी सरकारला दाबून हे बाहेर पडणारच. बरोबर आहे, आ? बरोबर आहे. त्याच्यामुळे का नाही आवाज हा उठवला पाहिजे. न्याय पब्लिकनं न्याय न्याय हा भेटला झाला पाहिजे. भेटलाच पाहिजे. असू द्या, तुम्ही पण आता लयच दाट बोला लागला हो. तुम्हाला नाही काम नाही काय? नाही, दाट बोलायचं नाही हो, म्हणजे वाईट वाटतं हो. म्हणजे हे असले गुंडगिरी जी लोक आहेत ना, ह्यांना पूर्ण मुळासकट उपटून काढलं पाहिजे. हा, ही बरोबर चाललं सरकारनं का पाहिजे. नाही चांगली कारवाई म्हणजे सरकारने हा निर्णय चांगला घेतला पाहिजे. ह्या चौघांना जर फाशीची शिक्षा झालीच हा हा तर हा, हे जे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गुंड असे आहेत ते विचार करणार, बाबा हे गुन्हा करायला नको. बरोबर आहे की तुमचं. महाराष्ट्र आपला इतका बेकार होत चाललेला नाही आपला, ह्या देशामध्ये महाराष्ट्राचं इतकं नाव चांगलं होतं ना, तर हा महाराष्ट्र हा आपला हा. हा पूर्ण म्हणजे आरोप गुन्हेगारीमध्ये चाललेला आहे आता. म्हणजे कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लगेच न्याय भेटत होता. न्याय भेटत होता. 1 ते 2 दिवसातच आरोपीला तिथं शिक्षा तिथं भेटत होती. जात धर्म अजिबात बघत नव्हते. मग हिथं आता ह्यांना मोठी मोठी न्यायालय आहे, ती सरकार आहे, वकील आहे, ती समुदाय, पण ह्यांना छोटासा न्याय देण्यासाठी 3-4 महिने लागायला लागले म्हणल्यावर उपयोगच नाही काय बोलून आता. काय नाही, आता हे सरकार म्हणजे गंडक सरकार झाले. असू द्या भिकारचोट आता. सरकार म्हणायचं ह्यांना, भिकारचोट सरकार. भिकारचोट, बरोबर आहे. हा, पैशाच्या मागे लागलेलं सरकार आहे. कोटी कोटी रुपये घेऊन घरात ठेवणारी हे खंडणी मागून म्हणजे हे सरकारच्याच खिशात जातो पैसा. चालतंय, असू द्या. ठेवू का मग? बरोबर का? हा, चालतंय, चालेल ठीक आहे. चालेल, जरा भेटली चांगली माहिती.
ओके. हं? माहिती आहे. घ्या तुम्ही गुगलवरून माहिती घ्या अजून. हो 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 चालेल.